सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी, त्यापूर्वी त्याची वैद्यकीय तपासणी झाली। काल सकाळी भोसलेला प्रयागराजमधून कोर्टात आणण्यात आलं। कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली। भोसले कुटुंबांना तात्काळ घर द्यावं आणि ज्यांनी भोसले कुटुंबाचं घर पेटवलं त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या नावाने वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता। एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना धसांची कबुली। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातील निलंबित पोलिसांचा जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसोबत होळी खेळतानाचा फोटो समोर। अंजली दमानियांकडून फोटो पोस्ट। एबीपी माझा या फोटोची पुष्टी करत नाही। भगव्या रंगासोबत येण्याची इच्छा असणाऱ्यांनी आमच्या सोबत यावं, एकनाथ शिंदेंचं आवाहन। तर जयंत पाटील हे परिपक्व नेते, त्यांचा अंदाज लावणं कठीण असल्याचंही वक्तव्य। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर। आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ, नाना पटोलेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रकृती ठीक व्हावी, कारण आजकाल ते फार खोटं बोलतात। त्यांनी पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलू नये। पूर्वीचे फडणवीस राज्यासाठी लढत होते, ते त्यांनी करावं। नाना पटोलेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला। राज्यामध्ये सध्या विरोधकच शिल्लक नाहीत, जे थोडेफार आहेत तर त्यांनी 5 वर्ष आता आराम करावा। काही चांगल्या सूचना असल्यास त्या सरकारला सुचवाव्यात, मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। सध्याचे राजकीय रंग हे द्वेष भावनेचे रंग झालेले आहेत। धुलीवंदनानिमित्त एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। घातक प्रवृत्तीचा नाश व्हावा यासाठी होळी दहन केलं पाहिजे, खडसेंचं वक्तव्य। सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सांगलीमध्ये कार्यकर्ता मेळावा। या मेळाव्यामध्ये आमदार जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे उपस्थित राहणार। नाराज वगैरे नाही, बाहेर बोलायची चोरी झालीये। नाराजीबद्दलच्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। भाषणाचा रेफरन्स एकदा बघा, शक्तीपीठ रस्त्याच्या विरोधासाठीच्या मोर्चातलं ते भाषण होतं। जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली। विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरिता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले, मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यानं युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळराज पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। कोकाटेंना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल, नाशिक सत्र न्यायालयाचं निरीक्षण। फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या स्थगितीवरून रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये वाद। मयत सभासदांच्या वारसाच्या नोंदी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेता येणार नाही, रणजित नाईक निंबाळकर यांचा पवित्रा। गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात मुंबईच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता। इतक्या लवकर उष्णतेची लाट येणं ही चिंतेची बाब। सोलापुरात तापमानानं पुन्हा उच्चांक गाठला, पारा 41.1 अंशांवर। छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा पाहता महानगरपालिकेतर्फे मेल्ट्रॉन हॉस्पिटल इथे 50 बेड्सचा उष्माघात कक्ष स्थापन। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। सोलापूरमध्ये वाढत्या उन्हामुळे सगळ्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आदेश। तापमानाचा पारा 40 पार झाल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय। ऊसाचा उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न आणि उत्पादन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करावा यासाठी कार्यशाळेचं आयोजन। आज बारामतीमध्ये शरद पवारांच्या हस्ते कार्यशाळेचं उद्घाटन होणार। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीनं 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कर्जत जामखेड इथं घेतली जाणार। स्पर्धेच्या मैदानाचा आज भूमिपूजन सोहळा आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। शिर्डीमध्ये होणारं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील स्वागताध्यक्ष असतील। पहिल्यांदाच 9 राज्यातील वारकरी संमेलनाला येणार। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉ. माधवी कोंडेंकडे।
डॉक्टर बोकार यांचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आलाय. त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित. महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातील अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जातील. मुंबई महानगरपालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरती विशेष स्वच्छता मोहीम राबवणार. 17 ते 12 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान स्वच्छता होईल. महामार्गावरचे बस थांबे, दुभाजक, पदपथ स्वच्छतेवर देखील भर दिला जाईल. पालघरच्या वाढवण इथं समुद्रात सुरू असलेली सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीनं परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक. सिंधुदुर्गात पुढचे काही दिवस उष्ण आणि दमट वातावरण राहील. हवामान खात्याचा अंदाज. बदलत्या वातावरणाचा आंबा आणि काजूला फटका बसण्याची शक्यता. नांदेडमधील कृष्णूर धान्य घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी संतोष मेणीकरची औरंगाबाद खंडपीठात धाव. हाँगकाँगमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परवानगी मागितली. होळी आणि धुलिवंदनानिमित्त मुंबईमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 17,495 जणांवर पोलिसांची कारवाई. यात मद्यपान करून गाडी चालवणारे, विना हेल्मेट दुचाकी चालवणारे आणि सिग्नल तोडणाऱ्यांचा समावेश. ठाणे वाहतूक विभागाकडून धुळवडीनिमित्त ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये एकूण 81 वाहन चालक तळीरामांवर कारवाई. यावेळी मोठ्या प्रमाणात दंड वसूल देखील करण्यात आला. धुळवडीच्या दिवशी धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या 5 जणांपैकी एकाचा बुडून मृत्यू तर एकाचा शोध सुरू. यवतमाळच्या डोंगरखर्डा इथून जवळ असलेल्या खोरद इथल्या धरणावरती ही घटना घडली. मुंबईच्या बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जंगलामध्ये मद्यपींनी आग लावली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत. 1 ते 1.5 तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवलं. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामध्ये 2 कारवायांमध्ये 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. दोघांविरोधात गुन्हा दाखल. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. मुंबई अहमदाबाद मार्गावरील भारूड गावाजवळ दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू. नियंत्रण सुटल्यानं दुचाकी दुभाजकाला धडकली. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथं जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर असं जवानाचं नाव. मणिपूर इथं भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना सैन्यदलाचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुनील गुजर यांना वीरमरण. नाशिकमध्ये दाजीबावीर मिरवणूक पार पडली. डोक्यावरती बाशिंग बांधून वाजत गाजत मिरवणूक निघते. लहान मुलांनाही मिरवणुकीत नाचवलं जातं. 300 वर्षांची परंपरा. भाजप आमदार देवयानी फरांदे मिरवणुकीत सहभागी. अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावात धुलिवंदनानिमित्त आगळीवेगळी प्रथा. जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून धुलिवंदन साजरं केलं जातं. सोलापुरातील शिवगंगा मंदिरात होळीनिमित्त 521 किलो द्राक्षांची आरास. द्राक्षांची आरास पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भोयरे या गावात रक्ताची धुळवड खेळली जाते. 350 ते 400 वर्षांपासूनची परंपरा. यावेळी 2 गट एकमेकांवरती दगडांचा तुफान वर्षाव करतात. बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळली जाते. धुळवडीच्या निमित्तानं जालन्यामध्ये 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह. नागरिक मोठ्या संख्येनं मिरवणुकीत सहभागी. भाईंदरमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसावर चाकू हल्ला. पोलीस कर्मचारी गंभीर जखमी. या प्रकरणी दोघांना अटक. डोंबिवलीमध्ये होळी खेळताना रंगाचा फुगा लागल्याच्या वादातून 17 वर्षीय तरुणावर हल्ला. सागावातील यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातली ही घटना. हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्यातील खामगावजवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदानीच्या पाण्यात बुडाले. गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं. यात एका तरुणाचा मृत्यू झाला. मुंबईतील हिरानंदानी गार्डन्समध्ये फुलांच्या होळीचं आणि गौर पौर्णिमेचं आयोजन. कार्यक्रमात भाविकांचा मोठा सहभाग. बुलढाण्याच्या खामगावजवळच्या आवार गावामध्ये धुळवड साजरी करत असताना डीजेवर गाणं वाजवण्यावरून 2 गटात तुफान राडाव. दगडफेकीमध्ये 12 जण जखमी. 25 दंगेखोरांना ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या मुकुंदनगरमध्ये लाकडी दांड्यानं दुकानाची तोडफोड. मारहाणीमध्ये 1 युवक जखमी. घटना सीसीटीव्हीत कैद.
वाशिमच्या बाभुळगाव येथील अनिकेत साधुडे या 14 वर्षीय मुलाचं 60 लाख रुपयांच्या खंडणीसाठी अपहरणाच्या 36 तासांनंतरही अनिकेतचा पत्ता नाही. अनिकेतच्या परिवारामध्ये चिंतेचं वातावरण. बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरेंना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. वडनेरेंकडे 50 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली. पुण्यामध्ये हनी सिंगच्या कार्यक्रमापूर्वी गोंधळ. शो सुरू होण्यापूर्वी प्रवेशद्वारावर चाहत्यांची मोठी गर्दी. गोंधळाची परिस्थिती. नागपूरमधील राम भंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात एका व्यक्तीनं रॉडनं हल्ला करून 5 भाविकांना जखमी केलं. हल्ल्यामध्ये भटिंडा येथील एक शीख तरुण गंभीररित्या जखमी. हल्ला करणारा आरोपी आणि त्याला घेऊन येणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. पाकिस्तानमध्ये मशिदीत स्फोट. प्रसिद्ध धर्मगुरूंवर हल्ला. मौलवींसह 4 जण जखमी. खैबर पख्तूनवातील आझम बरसात बाजारातील मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. मौलाना अब्दुल्ला नदीम यांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. पश्चिम बंगालच्या नादियामध्ये भरधाव एसयूव्हीची 3 ई-रिक्षांना धडक. या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 8 जखमी. कार चालक वाहक अपघातस्थळीच सोडून फरार. पोलिसांकडून वाहन चालकाचा शोध सुरू. सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या रावला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाचा नकार. रान्या राव न्यायालयीन कोठडीतच राहणार. उत्तर प्रदेश वाराणसीमध्ये होळीनिमित्त काशी विश्वनाथ मंदिरामध्ये माध्यान्ह भोग आरती करण्यात आली. भुवनेश्वरमध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी आयोजित केलेल्या वृंदावन महोत्सवात अभिनेत्री आणि मथुरेच्या भाजप खासदार हेमा मालिनी यांनी नृत्य सादर केलं. अयान मुखर्जी याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते देव मुखर्जी यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन. अंत्यसंस्काराला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित. देव हे आशुतोष गोवारीकर यांचे सासरे. अमेरिका आणि कॅनडातील टॅरिफ वॉरमुळे अमेरिकन शेअर बाजार घसरला. अमेरिकेचे 3ही स्टॉक इंडेक्स खाली आल्यानं जगभरामध्ये चिंता व्यक्त केली जाते. दक्षिण कोरियाची एलजी इलेक्ट्रॉनिक्स लवकरच त्यांच्या भारतीय युनिटचा प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग म्हणजेच आयपीओ आणणार. सेबीनं एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाच्या मसुदा कागदपत्रांना मंजुरी दिली. अमेरिकेमध्ये डेन्व्हर विमानतळावरती विमानाच्या इंजिनाला आग. विमानामध्ये 136 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. विंगवरून सगळ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. आग लवकर आटोक्यात आणल्याबद्दल एअरलाईननं विमानतळ प्राधिकरणाचे आभार मानले. सचिन तेंडुलकरनं युवराज सिंग सोबत धुळवड साजरी करतानाचा व्हिडिओ शेअर केला. फ्रॉम ब्लू जर्सी टू कलरफुल मोमेंट्स असं व्हिडिओला कॅप्शन दिलं. महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या हंगामाचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये खेळवला जाईल. हा सामना आज मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवरती होणार. काल झालेल्या एलिमिनेटरमध्ये मुंबईनं गुजरात जायंट्सचा 47 धावांनी पराभव केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.